झी 24 तास एक पाऊल पुढे. कशाला बोलायचं काय. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला या आनंद यादवांच्या बाबतीत आमच्या बाबतीत असे वाद ओढून घ्यायचे. संमेलनाचा खर्च आणि झगमगाट हा एक विषय. आता हमीद अलवाईच्या बद्दल, हमीद अलवाई हा त्यांच्यातला मुस्लिम समाजातला महात्मा फुले सारखं काम करणारा माणूस, धर्मसुधारक म्हणा किंवा जे काय चुकतं सांगा, त्याला चिपळूणला तर बसणार नव्हते, ते घ्यायचंच नाही. घेतल्यानंतर ग्रंथदिंडी दिली म्हणजे तुम्ही घाबरला. आता संभाजी ब्रिगेडनी सांगितलं म्हणून तुम्ही तुमचं बदललं पाहिजे सगळं बाकीचं. प्रत्येक गोष्टीमध्ये वादामध्ये यांचा घाबरटपणाही दिसतो आणि काही म्हणेल म्हणून बलच्या आश्रयाला जायचं. आता हे यांचं जे आहे बाळासाहेब ठाकरेंचं मागे देणं, हे त्या परिसरामध्ये शिवसेना जरा बरी आहे, उगाच नको तिथं वाद म्हणून गप्प करण्याकरता केलं. म्हणजे एका बाजूला घाबरटपणा, एका बाजूला त्यांचे पैसे पाहिजेत, या सगळ्यातून जे रसायन तयार होतं ते असाहित्यिक रसायन तयार होतं आणि गर्दी जमवण्याचं तंत्राला तुम्ही शरण गेलात असं माझं म्हणणं आहे. मला जायचं उल्हासदादा पवार यांच्याकडे. उल्हासदादा, तुम्ही आता पाहिलेले राजकारणावरचे आरोपही पाहिलेत, एक मुक्त चिंतन अरुण साधूंचं आपण ऐकलं. मला तुम्ही सांगा, खरोखरच राजकारण्यांनी साहित्य सेवा करायची असेल तर पुस्तकांची दुकानं काढायला मदत करावी, आपल्या आमदार निधीतनं खासदार निधीतनं वाचणाऱ्याला मदत करावी. त्याहीपेक्षा संमेलन चांगलं कसं होईल आपल्या एरियात ते बघावं. कचऱ्याच्या झगमगाटात स्वतःला मिळून स्वतःभोवती आरत्या वळून त्याचे फ्लेक्स उभारण्यात धन्यता मानावी. लोकांना त्यांच्या फ्लेक्सची उंची नकोय तर त्यांच्या साहित्य जाणीवांची खोली तपासायची आहे. काय सांगाल आपण? आता आपण जो मुद्दा उपस्थित केला की आमदार फंडातून आता नुकताच नवीन कायदा झाला आहे 2-3 वर्षापूर्वी, त्याप्रमाणे अनेक आमदार अनेक ग्रंथालयांना, शाळांना उत्तम पुस्तकं, उदाहरणार्थ पुण्यामध्ये 2 ठिकाणी साने गुरुजींच्या पुस्तकांचं आणि त्यांच्या वाङ्मयाचं आणि गदी माडगूळकरांच्या बालकवींचं अशी पुस्तकं ही आमदार फंडातून सर्व शाळांना मिळावीत अशा प्रकारचा निधी हा दिला गेलाय. म्हणजे आता हे सुरू झालेलं आहे. जसं कायद्यात ती तरतूद नव्हती, आता ती तरतूद निर्माण झाली. नंबर 1. नंबर 2, आपल्याला मी एक सांगतो, मला दुर्दैव वाटतं की पुण्यामध्ये आता ठोकळ प्रकाशन होतं. सरोजिनी अक्का बाबारांसारख्या लोकसमाज शिक्षणमाला या शासनाच्या मदतीनं गेले कित्येक वर्ष उत्तम प्रकारे चालवलेल्या होत्या. त्याचे खंडच्या खंड पडलेले आहेत. मला सांगायचा मुद्दा हा की प्रकाशकांची व्यवस्था, जसं आता मी ठोकळ प्रकाशनाचं सांगितलं, आज ते दिसत नाहीये. ठोकळ प्रकाशनाचं अस्तित्व नाही. त्याच्या माध्यमातून अनेक पुस्तकं निघाली. मी तुम्हाला एक सांगतो की आपण या चर्चेमधनं एक मुद्दा, दुकानं वाढली पाहिजेत, वेगवेगळ्या शहरामध्ये दुकानामध्ये ती उपलब्ध झाली पाहिजेत मराठी पुस्तकं, याबद्दल काही दुमत नाही. मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे सर्वांच्या. पण एक सांगतो की साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण थोडी खंत व्यक्त जरी केलेली असली तरी जवळजवळ गेल्या अनेक साहित्य संमेलनांच्या मध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल, पुस्तकांचे किंवा ग्रंथांचे जे स्टॉल्स लागतात, जे त्या ठिकाणी उपलब्ध असतात, 2.5, 3, 4, 5 कोटींची पुस्तकांची विक्री त्या ठिकाणी झालेली आहे. आपण आकडेवारी पहा काही साहित्य संमेलनाची. हे पुष्कळ ठिकाणी, नगरला झाली, पुण्याला झाली. म्हणजे हे एक चांगलं चिन्ह आहे. त्या निमित्ताने का होईना पण लोक पुस्तक विकत घेत आहेत, हे एक चांगलं चिन्ह आहे. आता नंबर 3 मी अगोदर सांगितलं, राजकारणी हा शब्द आपण वगळून द्या, पण जोपर्यंत लक्षावधी रसिक, श्रोते, वाचक हे जर त्या साहित्याला मिळाले नाहीत किंवा बसलेल्या हजारो लोकांनी एखाद्या कवितेला दाद दिली नाही, तर मला सांगा की फक्त साहित्यिकांनी कवीनीच बसायचं का? त्यामध्ये जेव्हा सहभाग असतो तेव्हा तो सर्वांचा असला पाहिजे. आता एक चांगलं झालं की राज्याचं हे नवीन एक सांस्कृतिक धोरण तयार झालं, त्यामध्ये भाषा भवन हे मुंबईमध्ये असावं, मराठी भाषा भवन असावं, याच्या प्रकारची तरतूद केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. ते चांगली सुयोग्य अशी मध्यवर्ती जागा पाहत आहेत. ती जागा जर मिळाली तर उत्तम प्रकारचं भाषा भवन हे त्या ठिकाणी उभं राहणार आहे. काही प्रकल्प आणि काही निर्णय हे शासनाच्या वतीनं घेतले गेले. आपण पाहतो की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. आजही साहित्य संस्कृती मंडळाचं काम हे बऱ्यापैकी चालू आहे. काही लोकांचा त्यामध्ये मतभेद असू शकतील, त्यामध्ये नेमलेल्या लोकांच्या बद्दल देखील मतभेद असू शकतील, पण त्यामध्ये फारशी ढवळाढवळ पुरस्कार दिले जातात. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, त्यामध्ये ढवळाढवळ केली जात नाही. त्यामध्ये निवड समिती आहे, त्या निवड समितीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. आता एक मुद्दा माननीय अरुण साधूंचा मला फार आवडला. त्यांनी नामदेव ढसाळांचा, शांता शेळकेंचा या ठिकाणी उल्लेख केला. खरी गोष्ट आहे की याचं इंग्रजीमध्ये
भाषांतर किंवा रूपांतर न झाल्यामुळं ही त्या दर्जाची असून सुद्धा त्यांना जागतिक दर्जाचं किंवा ज्ञानपीठ किंवा आणखी कुठले अवॉर्ड किंवा जे पुरस्कार आहेत ते मिळू शकलेले नाहीत. आणि त्या उंचीचं साहित्य मराठी वाङ्मयामध्ये आहे हे अरुण साधूंनी सांगितलं, हे 200% बरोबर आहे. प्रामाणिकपणे मी सांगतो. आणि त्याचं भाषांतर ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान. झी 24 तास एक पाऊल पुढे.